हे बघ सुनबाई, फारसं डोकं लावायचं काही कारण नाही आहे. एकदा मी सांगितलं ना, कोणीही येणार नाही म्हणजे कोणीही येणार नाही. मी एकटीच सगळं सांभाळेन. तसंसुद्धा फार फार तर 1 महिना. त्यानंतर तुझा पाय बरा होईलच ना. मग तू स्वतः काम करायला लागशील. आणि लहान सून लीना, तिची डिलिव्हरी अजून 2 महिन्यांनी आहे. तोपर्यंत तू सावरशील. मग उगाच कोणाला बोलवायचं आहे? घरचा खर्च का वाढवायचा? लोकांची गर्दी का करायची? असं म्हणत आशादेवी आपल्या लहान सून लीनाच्या खोलीतून बाहेर निघून गेली. आशादेवीची लहान सून लीना प्रेग्नेंट होती. तिला काही त्रास होता म्हणून डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट सांगितला होता. मोठी सून प्रिया लीनाची खूप काळजी घेत होती. दोघींचे एकमेकींवर बहिणीसारखं प्रेम होतं. लीनाच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून प्रिया खूप खुश झाली होती. तिच्या मुलीला आता भाऊ किंवा बहीण मिळणार होती. सगळं सुरळीत चालू होतं. प्रिया आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावत होती. लीना बेडरेस्टवर होती म्हणून ती वेळेवर औषधं, जेवण, नाश्ता, फळं, दूध सगळं आनंदाने करायची. घराचं काम आटोपल्यानंतर दोघी दुपारी एकत्र बेडवर पडून गप्पा मारत बसायच्या. हे सगळं आशादेवीला अजिबात आवडायचं नाही. जेव्हा त्या दोघींना हसताना बोलताना बघायची तेव्हा तिला कुठेतरी वाटायचं की या दोघी माझीच तक्रार करत असतील आणि हसत असतील. पण प्रिया आणि लीना दोघीही आपल्या सासूच्या स्वभावाची नीट कल्पना करून होत्या. त्या जेव्हा जेव्हा दुपारी गप्पा मारायला बसायच्या तेव्हा त्यांना आधीच ठाऊक असायचं की आता सासूबाई बेचैन होते, काहीतरी कारण काढून खोलीत येतील किंवा पुन्हा पुन्हा प्रियाला हाक मारतील. पण एक दिवस अचानकच प्रियाचा पायाचा तोल गेला आणि ती अशा प्रकारे पडली की तिच्या पायाला जोराचं फ्रॅक्चर झालं. बिचारी प्रिया वेदनेने विव्हळत होती. कसंबसं तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी प्लास्टर चढवलं. आता दोन्ही सुना बेडरेस्टवर होत्या. लीना तर आधीच उठू शकत नव्हती आणि आता प्रिया ही काहीच करू शकत नव्हती. सगळं घर ज्याच्या भरोश्यावर चाललं होतं तीच आता अंथरुणाला खिळली राहिली. आणि आता खरी अडचण सुरू झाली, घरकाम. आशादेवी एकट्याच काही करून भागत नव्हतं. कसंबसं त्या हळूहळू काम करत राहिल्या. जाहीरच आहे की आशादेवीने काम करायला अनेक वर्षांपासूनच सोडलं होतं. दोन्ही सुनांचे लग्न झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कधी काम केलं नव्हतं. आता पुन्हा सगळं एकट्याने हाताळणं त्यांच्यासाठी खूपच कठीण होतं. तरीही त्या कसंबसं सगळं करत होत्या. आशादेवीचे 2 मुलं, राजीव आणि रोहन, रोज सकाळी ऑफिसला निघून जात. दोघंही सकाळी 8 वाजता नाश्ता करून आणि दुपारचा डब्बा घेऊन जायचे. पण 8 वाजेपर्यंत आशादेवी नाश्ताच तयार करायच्या. चहा आणि थोडंसं काहीतरी करून इतर घरकामात गुंतून पडायच्या. त्यामुळे लंच तयारच होत नव्हता. यामुळे रोहन आणि राजीवला रोज दुपारी बाहेरचं खावं लागायचं. प्रियाला लक्षात आलं की आईकडून घर सावरलं जात नाहीये, म्हणून तिने लीनाला सांगितलं, लीना, अशा अवस्थेत जेव्हा भाऊजे प्रेग्नेंट असते तेव्हा नणंद मदतीला येते. आपले नणंद तर आहेच कुठे. एक काम कर, तुझ्या माहेरी तुझ्या 2 भावजे आहेत ना, तर तुझी लहान भावजे काही दिवस यायला तयार झाली तर कसं होईल? लीना म्हणाली, हो दीदी, मी सुद्धा विचार केला होता पण आईच्या भीतीने काही बोलले नाही. मम्मी तयार आहेत पाठवायला. माहेरी मम्मी आणि मोठी भावजाई दोन्ही असल्याने तिथे अडचण नाही. लहान भावजाई इथे आली तर घराचं काम सावरता येईल. भावजाई तर येतील पण आईंना, म्हणत लीना थांबली. प्रिया म्हणाली, काही हरकत नाही, मी आईशी बोलते. आशादेवी खोलीत येताच प्रियाने सांगितलं, आई, तुमच्याकडून एकट्याने घराचं सगळं काम होत नाहीये. कामवालीने केलं तर तिचं जेवण तुम्हाला चालणार नाही. मग असं करूया, लीनाच्या माहेरून तिची लहान भावजाई येऊ इच्छिते. तुम्ही हो म्हणाल तर ती काही दिवस राहून मदत करेल. इतकं ऐकताच आशादेवी जोरात बोलल्या, आणि कोणतं एवढं मोठं काम आहे इथे? मी हळूहळू करतच आहे ना. आणि 1च महिन्याची तर गोष्ट आहे. 1 महिन्यानंतर तर तुम्ही दोघी सावरालच. फुकट कोणाला बोलवायचं आहे? भावजाई आली तर तिचं मूल येईल, गर्दी वाढेल. नाही नाही, गरजच नाही आहे यायची. मी सावरते ना. आणि 1 महिन्यानंतर तुम्ही दोघीच सावराल. फालतू लोकांमुळे घर भरू नये. असं म्हणत आशादेवी निघून गेल्या. सासूचं बोलणं ऐकून लीनाचं मन खट्टू झालं. प्रियालाही वाईट वाटलं. दोघी एकमेकींकडे बघत राहिल्या. लीना म्हणाली, दीदी, तुम्हाला वाटतं का आई 1 महिना हे सगळं सांभाळू शकतील? त्यांना कामाची सवय नाही. रोहनला बाहेरचं जेवण चालत नाही. 2-4 दिवस सलग खाल्लं तर त्याचं पोट बिघडतो. मग 1 महिना म्हणजे खूपच आहे. लीनाचं बोलणं ऐकून प्रिया विचारात पडली. ती म्हणाली, मलाच कळत नाही, आई 1 महिना 1 महिना का म्हणतात? माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे. 1 महिना बेडवर राहायचं, मग प्लास्टर कापल्यानंतर लगेच धावायचं.
घर पुन्हा एकटीने सांभाळायचं. इतकं लवकर सावरता येतं का? आईंना वाटतं मी 1 महिन्यात पूर्ण बरी होईन. पण त्या एवढं तरी का नाही विचार करत की फ्रॅक्चर झाल्यावर बरा होण्यासाठी वेळ लागतो. पुन्हा काही चुकलं तर पाय कायमचा जायचा धोका असतो. लीना म्हणाली, दीदी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही राजीव भैयाशी बोला. फक्त तेच आईंना समजावू शकतात. संध्याकाळी जेव्हा राजीव आणि रोहन घरी आले तेव्हा प्रियाने राजीवला सगळं सांगितलं. त्याला ते योग्य वाटलं. त्याने आईंना समजावण्याचा प्रयत्न केला. आई, लीनाची लहान भावजा यायला तयार आहे. प्रियासुद्धा लगेच बरी होऊन घर सांभाळू शकणार नाही. तिला बरे व्हायला 2-4 महिने तरी लागतील. तुम्हीही आता सगळं एकट्याने करू शकत नाही. बरं, तुलाही आता हिच्या गोष्टी पटू लागल्या वाटतं. मी दुपारी स्पष्ट सांगितलं होतं ना. अडचण आहे, जेवण वेळेवर नाही मिळत, पाणी नाही मिळत, घर घाण आहे. पण काय झालं? मी स्पष्ट बोलले ना, कोणीही येणार नाही म्हणजे येणार नाही. आशादेवींचा कडक आवाज ऐकून घरातले सगळेच शांत झाले. कोणाचंच धाडस झालं नाही की पुन्हा त्या विषयावर त्यांच्याशी बोलावं. पण प्रियाने मनाशी ठरवून टाकलं होतं, काहीही झालं तरी आईच्या कल्पनेप्रमाणे वागून ती आपला पाय गमावणार नव्हती. इकडे आशादेवी दिवस मोजत होत्या तर तिकडे प्रियाने प्लास्टर काटल्यावर घरात जाऊन स्पष्ट सांगितलं की डॉक्टरांनी अजून 2-3 महिने काळजी घ्यायला सांगितली आहे. अजिबात पळापळ नाही करायची, जोरात चालायचं नाही, खूपच सावधपणे पावलं टाकायची आहेत. प्रियाचं बोलणं ऐकून आशादेवी चिडून म्हणाल्या, बरं, डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला नाही ना? निदान बसून तरी भाजी चिरता येते, डाळ भात करता येतो, घरातली छोटी छोटी कामं बसूनही केली जातात, ती तरी कर. नवीन डॉक्टरांचे हे नवे फंडे. अगं काय दिवस आलेत. असं म्हणून आशादेवी तिथून निघून गेल्या. प्रियाने काहीच उत्तर दिलं नाही, पण जी कामं बसून करता येतील ती करत राहिली. एका दिवशी अचानक आशादेवींची तब्येत बिघडली. गावातून काही जणी प्रियाला भेटायला आल्या. आशादेवी स्वतः उठू शकत नव्हत्या. ताप आणि अंगदुखीने त्रस्त होत्या. तरीही घरकाम करावंच लागत होतं. गावाच्या बायकांबरोबर गप्पा मारणंही टाळता येत नव्हतं. त्यात चहापाणी करायचं होतं आणि ते सगळं आशादेवींनाच करावं लागलं. आशादेवींची ही अवस्था आणि त्यांच्याकडून होणारं घरकाम बघून गावची एक काकी म्हणाली, अगं आशा, तुझी तब्येत बघ आणि घरातलं सारं काम तूच करतेस. तुझ्या दोन्ही सुना आजारी आणि तूही असं स्वतःला झोकून दिलं आहेस. खरंच देव सुख किंवा दुःख देतो तेही छप्पर फाडूनच. तू असंच करत राहिलीस तर एक दिवस खरंच उठायची ताकद राहणार नाही तुझ्यात. एखादी मोलकरीण ठेव ग. आशादेवी म्हणाल्या, काय ग ताई, मला मोलकरणीवर विश्वासच नाही बसत. अंघोळ न करता येतील, काहीही खाऊन स्वयंपाक करतील. मला सगळ्यांच्या हातच चालत नाहीत. म्हणूनच तर नाईलाजाने मला हे सगळं करावं लागतं. आणि प्रियाही नाही आहे, मग कुणाला बोलावं? मुलगी असती तर अशा वेळी तिलाच काही दिवस बोलावलं असतं. आता तुमच्यासमोरच सगळं आहे, काय लपवू? प्रिया तिथंच बसून सासूचं बोलणं ऐकत होती. तिला वाटलं की हा एक उत्तम संधीचा क्षण आहे. ती मनात म्हणाली, आता नाही बोलले तर कधीच नाही. ती थोडं हळवं चेहरा करून काकींना म्हणाली, काकीजी, मी तर आईंना कितीतरी वेळा सांगितलं की आई लीनाच्या लहान भावजाईला बोलवा. तिची आईसुद्धा 2 वेळा म्हणाली की ती आपली लहान सून पाठवते, कारण त्यांच्या घरी सगळे एकत्र राहतात. म्हणून एखादी 2 महिन्यांसाठी आली तर त्यांच्या कुटुंबावरही काही परिणाम होणार नाही आणि आपल्या कामालाही हातभार लागेल. पण माहिती नाही का आई बोलवायला तयारच नाही आहेत. प्रियाचं बोलणं ऐकताच काकींना आशादेवींकडे पाहिलं आणि म्हणाल्या, काय ग आशा, मग काय अडचण आहे? समोरून लोक तयार आहेत येण्यासाठी, मग काय अडचण आहे बोलवायला? आशादेवी म्हणाल्या, नाही ग ताई, काय अडचण आहे? आता दुसऱ्यांच्या घरची सून. काकी बोलल्या, दुसऱ्यांच्या घरची कशाचं? त्यांची मुलगी इथे आहे म्हणजे त्यांचाही हक्क आहे ना तिच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा. माहेरच्या नाही समजून घेणार तर कोण घेईल? तू पण काय विचार करून बसली आहेस ग? तुझी तब्येत खराब आहेच आणि सुनेची ही परिस्थिती काहीशी नाजूक आहे. एक काम कर, सुनच म्हणते ना, तिचं ऐक. मी लहान सुनेच्या भावजाईला ओळखते, ती आनंदाने मदतीला येईल. आणि हो, जर तिला मुलगा झाला तर तुला मोठा नेकही द्यावा लागेल. तेच टाळण्यासाठी तू बोलावत नाही आहेस ना? तुझी सासू म्हणजे अगदी कंजूस. मी तुझ्या नसानसांपर्यंत ओळखते हिला. काकीचं बोलणं ऐकून आशादेवी काहीच बोलू शकल्या नाहीत. काय बोलणार? गोष्ट कुठेतरी खरीच होती. काकी म्हणाल्या, सुनबाई, एक काम कर, लवकरच फोन करून सांग आपल्या लहान भावजाईच्या माहेराला उद्या तिला पाठवावं. मी ऐकत आहे, आता फोन कर. प्रियाला संधी मिळाली होतीच. तिने लगेच फोन उचलला आणि लीनाच्या आईला सांगितलं की उद्याच लहान भावजाईला पाठवा. बिचारे आशादेवी काहीच न बोलता बसून राहिल्या, प्रियाकडे फक्त बघत.
आता काकींच्या समोर त्यांचंही काही चालणार नव्हतं. काय बोलणार? ज्या गोष्टीपासून त्या 1.5 महिन्यांपासून स्वतःला घरकामात अडकवत होत्या, शेवटी त्याच गोष्टीचं घडलं, जे त्यांना अजिबातच नको होतं. पण प्रिया आणि लीना दोघींनाही सगळ्यात मोठा दिलासा हाच होता की आता तरी त्यांच्या नवऱ्यांना बाहेरचं अन्न खावं लागणार नाही. कथेचा अर्थपूर्ण समारोप. ही कथा आपल्याला सांगते की गरज समजून घेणं, अहंकार बाजूला ठेवणं आणि एकमेकांना मदतीचा हात देणं हेच खऱ्या कुटुंबाचे लक्षण आहे. आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आपल्याच लोकांची तब्येत आणि सुख जास्त महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, आशा आहे ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटलं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.